या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरात लिहावं लागेल असं हे काम आहे, ते म्हणजे MIDC पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या मधात, म्हणजे नगरदेवळा स्टेशन जवळ निंभोरा ग्रामपंचायतीच्या गावठाणची जी काही जागा आहे तिच्या बरोबरच नगरदेवळा सुतगिरणी आणि या सगळ्या शासकीय मालकीच्या जागेला लागून असलेली जवळपास 700 एकर जमीन अधिग्रहित करून आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करावी अशा पद्धतीची मंजुरी आदेश आता MIDCच्या विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे। आपल्या माध्यमातून आणि काही वृत्तपत्राच्या माध्यमातून एक नवीन बातमी आमदारांची माझ्यासमोर कळाली, वाचण्यात आली की पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये भडगाव तालुक्यातील निंभोरा गावाजवळ जुन्या सुतगिरणीच्या जागेवर त्या परिसरामध्ये जवळपास 80 हेक्टर जमिनीवर MIDCला मंजुरी मिळाली अशापैकी ती बातमी होती। मी यापूर्वी देखील गेल्या 15 दिवसापूर्वी याविषयी बोललो होतो। त्यावेळेस आमदारांनी मला सांगितलं की मंजुरी मिळाल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रमाला आपल्याच माध्यमातून ते मला आमंत्रित करणार आहेत। मी आपल्याच माध्यमातून त्यांना सांगतो की आपण 1 ऑक्टोबरपर्यंत एखाद्या प्रकल्पाचं जर भूमिपूजन आपल्याला तिथे करता आलं तर निश्चितपणानं मी त्या भूमिपूजनाला तिथे येईल, कारण मी ते सगळं बघितलं की 2014 पासून मी प्रयत्न करीत होतो अशापैकी ते म्हणतात। मग 14 पासून तर आज 19 ऑगस्ट म्हणजे 1 ऑगस्ट रोजी कलेक्टरला ते पत्र मिळालेलं आहे आणि कालच्या दिवशी ते पत्रकार परिषदेत सांगतायत की MIDCला मंजुरी मिळाली। म्हणजे 4 वर्ष 10 महिने या गोष्टीला लागलेले आहे। म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जसा कुठलाही पक्ष असो तो घोषणांचा पाऊस करतो, काही फतवे देखील काढतात, तशाच प्रकारचा उद्योग यांच्या उद्योगमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। जे कोणी नामदार सुभाष देसाई आहेत यांच्या माध्यमातून मागच्या काळामध्ये काही सर्वे करून घेतले, ते सर्वे करणाऱ्यांच्या जे काही रिपोर्ट मी ऐकले किंवा माहिती घेतली तर ती जागा कुठेही MIDCसाठी योग्य नाही असा त्यांचा अहवाल आहे। कारण तिथे पाणी अजिबात MIDCसाठी लागणारं पाणी उपलब्ध नाही। मागच्या काळामध्ये आम्ही बलून बंदरासाठी बॅरेजेससाठी प्रयत्न केले, 7 बॅरेजेससाठी। त्यावेळी देखील या गिरणावर पाणी उपलब्धतेचा दाखला मिळवण्यासाठी मला 4-4.5 वर्ष लागले। मी माझ्या कार्यकाळात काही उपलब्ध देखील केलेत, परंतु यांच्या कार्यकाळात आजपर्यंत या बंदरांचं काम सुरू झालेलं नाही। हे मोठं अपयश आमदार त्या ठिकाणी जगत आहेत आणि आज आपल्या माध्यमातून MIDC मंजूर झाल्याचा गवगावा ते करतायत। आता 4 वर्ष 10 महिन्यानंतर MIDCला मंजुरी आज मिळाली। आता तिचा अधिग्रहण कधी होणार, पाण्याची उपलब्धता कुठून देणार? मला अशी माहिती मिळाली की त्यावेळेस जे अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं आमदारांना की पाणी कुठून आणणार, तर यांनी त्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेड बॅरेजेसचं पाणी आपण या ठिकाणी आणू शकतो असंपैकी सांगितलं। परंतु तो प्रकल्प तो चाळीसगाव तालुक्यासाठी तो पिण्याच्या पाण्यासाठी राखीव आहे, सिंचनासाठी तो राखीव आहे आणि त्या लोक तिथली मंडळी ह्या या MIDCसाठी पाणी येऊ देणार नाही। राहिला आपल्या गिरणा धरणाचा प्रश्न, गिरणा धरण जेमतेम 75% यावर्षी भरलेला आहे आणि ह्या धरणावर आता 7 बंधारे व्हायचे आहेत, प्रस्तावित आहेत। ते केव्हा तरी होतील तर शेतकऱ्यांना, ग्रामपंचायतींना वॉटर सप्लायसाठी, शेतकऱ्यांना सिंचनासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि म्हणून MIDCसाठी कुठून पाणी येईल हा एक मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून ही पोकळ घोषणा, जसं काही आता निवडणुका जवळ आहेत, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान आहे, सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आत्ताही साहित्य लागण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये आमदारांनी हे फेक डॉक्युमेंट बनवून किंवा फेक गोष्टी करून लोकांना, तरुणांना एक बोगस स्वप्न दाखवण्याचा, भ्रम निर्माण करण्याचा
असा प्रयत्न आमदारांचा चाललेला आहे. मी त्यांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगतो की तरुणांचा भ्रमनिरास आपण करू नका, तरुणांना कुठेतरी दिशाभूल करू नका. मागच्या काळात देखील त्यांनी आपल्याला सांगितलं की शेतीपूरक उद्योगावर आम्ही या ठिकाणी MIDC आणणार आहोत. आपण आपल्या माध्यमातून सांगतो की मागे त्याच जागेवर सूतगिरणी देखील होती, काही दिवस चालली, नंतरच्या काळात ती बंद पडली. इथून 70-80 किलोमीटर स्टार्च फॅक्टरी, मक्यापासून स्टार्च बनवण्याची फॅक्टरी आहे, ती देखील काही दिवस चालली, ती पाण्याअभावी बंद पडली. असे शेतीपूरक उद्योग या ठिकाणी आलेत आणि हे सांगतात की मी या माध्यमातून शेतीपूरक अशा काहीतरी उद्योग या ठिकाणी आणतील, तरुण उद्योग उभे करतील. तरुण हा आज दिशाहीन झालेला आहे. तरुणांना कुठेतरी आज जी जागतिक मंदी आहे, जागतिक मंदीमध्ये आपण सगळे फसलेलो आहोत. औरंगाबाद असेल, कुठे मोठे सुटे असतील, मोठ्या शहरांमध्ये MIDCचे तरुण बेरोजगार झालेले आहेत. परंतु यांनी घाईघाईने कुठल्याही भौगोलिक त्या ठिकाणी आज परिस्थिती नसताना ही घाईघाईने ती MIDC मंजूर करण्याचा दावा करत आहेत. परंतु MIDC त्या ठिकाणी सक्सेस होणार नाही. पाण्याची उपलब्धता अजिबात तिथे नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आमदारांनी ह्या फेक गोष्टी करू नयेत, तरुणांना दिशाभूल करू नये अशी मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा असे एक सांगतो की त्यांनी सांगितलं की या 71 वर्षाच्या काळात 14 आमदार होऊन गेले, 14 आमदारांकडून सुद्धा कोणता प्रकल्प उभा राहिला नाही. त्यांच्या माहितीकरता मी आपल्या माहितीकरता सांगतो की कुठले 14 आमदार झाले. 14 ट्रम्प या आपल्या मतदारसंघामध्ये झाल्या. 14 ट्रम्पमध्ये माझ्या माहितीमध्ये 7 आमदार झालेले आहेत, 7च आमदार झाले, 7च्या वर 8 आमदार झालेले नाही आणि म्हणून 14 कोणी आमदार झालेले नाहीत. आणि जे कोणी आमदार होते त्यांनी त्या पद्धतीने त्या काळामध्ये ती कामं केलेली आहेत. मग ते प्रकल्प जनाचे असतील, मग आपल्या MIDC पाचोऱ्याच्या औद्योगिक वसाहत देखील 1977मध्ये त्याखाली निर्मिती झाली. तेव्हा देखील 9 हेक्टरमध्ये ती 77-78ला मंजूर झाली आणि 82-83ला तिचं त्या ठिकाणी कारखानदारी उभी राहिली. ज्या लोकांना, ज्या व्यापाऱ्यांना, ज्या त्या काळातले तरुण व्यापारी असतील त्यांना त्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध झाली. आज देखील त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. त्यानंतर गावातली MIDCचा कारखाना देखील या ठिकाणी आला. त्या ठिकाणी खत निर्मितीचा प्रकल्प आज देखील सुरू आहे. त्यामध्ये देखील अनेक कामगार काम करत आहेत. परंतु यांनी नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु 4.5-5 वर्षात हे काहीही करू शकले नाहीत. आता उगीच मतदान निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणुका जवळ असताना अशा कुठेतरी घोषणा करून हा प्रकल्प यशस्वी होणार तर नाहीच, परंतु आणतो आहे. हे मला माहिती होतं की उद्योग मंत्री आहेत, त्यांचेच खात्याचे आहेत, शिवसेनेचे आहेत. हा कुठेतरी रिकामा उद्योग करून हा प्रकल्प आणतील असं मला वाटत होतं आणि ते त्यांनी उद्योग केलेला आहे. परंतु हा उद्योग अशामुळे लोकांचा भ्रमनिरास होईल हे निश्चित. आणि दुसरं जे काही मी सांगितलं होतं मागच्या काळामध्ये, जे आरोप केले होते की तुम्ही जे कामं तुमच्या हातात होती, उदाहरणार्थ भडगावचं क्रीडा संकुल माझ्या कार्यकाळात मी ते जवळजवळ पूर्ण केलेलं आहे. तिथं आता विंचू, साप, काटे असं इतकं घाणेरडं होतं तिथं वातावरण आहे. त्याला एखादी कोटी आणली असती ते एक चांगलं काम त्या ठिकाणी झालं असतं. परंतु अशा अनेक कामं, बोळाची उतावळीचं नदीचा प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण केला असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. अशी अनेक किरकोळ कामं आपल्या मतदारसंघामध्ये अजून राहिलेली आहेत. त्या कामांकडे जर लक्ष दिलं असतं तरी बरंचसं काही साध्य करता आलं असतं. पोकळ मी ही औद्योगिक वसाहत आणली, मी बघितली जाते आपल्या माध्यमातून की त्यांनी एक 8 तारखेचं 1 ऑगस्टचं पत्र दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त अधिसूचना निघालेली आहे आणि ही प्रस्तावित MIDC असं म्हटलेलं आहे. आता ही प्रस्तावित म्हणजे आधी याच्यावर सजेशन, ऑब्जेक्शन सगळं होणार, याचे ॲक्विजिशन होणार, लोकांच्या हरकती. आता तिथे फक्त निमोराच नाही आहे, तर त्या ठिकाणी कनाशीची त्याची हद्द आहे, कोटलीची हद्द आहे आणि निमोऱ्याची हद्द आहे. 3 गावांचं शिव म्हणून त्या ठिकाणी ती जागा आहे आणि म्हणून 3 गावांची संमती, सगळ्या गोष्टी या लागणार आहेत. आणि म्हणून या सगळ्या काही गडबडीमध्ये शेवटच्या या काळामध्ये निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी धोपेट करण्याचा हा प्रयत्न आहे. निश्चितपणानं चांगला उद्योग जर आणला असता किंवा एखादी प्रकल्प उभा राहणार असता तर मी त्याचं स्वागत केलं असतं. परंतु आता मी त्यांना परत आपल्या माध्यमातून सांगेल की आपण ती मंजुरी 1 ऑगस्टला झालेली आहे, 1 ऑक्टोबरपर्यंत एखादी प्रकल्पाचं नियोजन आणा. मी आपल्या माध्यमातून हेही ऐकलं होतं की ते कुठेतरी सुला वाईन्स नाशिक यांच्याशी संपर्क करून त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी एखादी वाईनचा प्रकल्प आणायचा देखील त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता. आता मला एक कळत नाही की आपल्या भागामध्ये कपाशी, मका, केळी असे सगळे उद्योग असताना, आपली पिकं असताना वाईनचं फॅड त्यांच्या डोक्यात कुणी आणलं आणि आपल्याकडे द्राक्षे पिकतील का, द्राक्षासारखी आपली जमीन आहे का, वातावरण आहे का, याचा देखील त्यांनी अभ्यास न करता सुला वाईनचं देखील ते निमंत्रण देऊन आलेले आहेत. बघूया काय काय होतं येणाऱ्या काळात.
निश्चितपणानं हे जे काही आश्वासनाचं जाहिरात ती देत आहेत त्याला चोख उत्तर देण्याचं काम मी माझ्यासह अनेक लोक त्या ठिकाणी करतील. रेल्वेची मेंटेनन्सची फॅक्टरीचा देखील मागच्या काळामध्ये विषय झाला की डबं बनवण्यासाठी आपल्या पाचोऱ्याची जागा चांगली होणार आहे. मागे DRM साहेबांची त्यांनी उत्सवाला भेट घेतली आणि रेल्वे डबे निर्मितीचा प्रकल्प देखील ते पाचोऱ्यामध्ये आणणार होते. म्हणून या सगळ्या फेक गोष्टी आहेत. लोक नाराजी आहे, लोकांना न्याय मिळाला नाही. आमदारांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग या ठिकाणी झालेला आहे. अनेक गावांमध्ये जे बोर्ड लावून जी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी अनेक गावांमध्ये जाऊन आलो. ठिकठिकाणी लोक बोलत आहेत की आमच्याकडे कामं झालीच नाहीत, इतर वेगळीच कामं आहेत. आमच्या काळातले आहेत, ग्रामपंचायतीचे आहेत, जिल्हा परिषदचे आहेत आणि आमदार मात्र स्वतःची नेहमी आहे असं म्हणून ते मिळवत आहेत. मी पुन्हा एकदा आमदारांना सांगतो की मागच्या आमदारांनी काही केलं नाही. ही परत पुन्हा ही गर्वाची भाषा आमदारांनी करू नये. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, आपल्या माध्यमातून सांगतो की निश्चितपणाने मी 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहत आहे.